उत्पत्ती ग्रंथ 30वा अध्याय याचा वर्णन. आणि या अध्यायामध्ये 24 वचन आहे. हे 24 वचन का सांगतो या अध्यायाचा वर्णन मी तुमच्या सोबत करणार. पहिला वचन, आदाम आणि हव्वा हे दोघेही दुःखांचे पात्र झाले. याचा कारण आहे सर्प. या सर्पाविषयी मी तुमच्या सोबत लगातार बोलणार. हव्वा सोबत सर्प बोलताना हव्याला तिच्या मनामध्ये संकोच उत्पन्न करत आहे का हे खरं आहे. देवाच्या वचनावर संदेह उत्पन्न करून प्रश्न करताय. दुसरा आणि तिसऱ्या वचनामध्ये आपण बघतो की हव्वानं सर्पाला उत्तर दिले. तिनं देवाच्या वचनामध्ये अजून काय मिसळून सांगताना आपण बघू शकतो. ती 3 वचनला अधिक सांगितले आणि 3 वचनला तिनं कमी केले. 2, 3 आणि 4 वचनमध्ये 3 गोष्टी वाढवून आहे आणि 3 गोष्टी कमी करून आहे. आणि 6व्या वचनमध्ये देवाच्या वचनाच्या विपरीतमध्ये जाऊन देवाची आज्ञा तोडते हे आपण बघतो. आणि 6व्या वचनमध्ये ते दोघे पापाचे दास होऊन स्वतःसाठी अंजीरचे पानानं आपल्यासाठी वस्त्र बनवून घेतले असं आपण बघतो. इमिडिएट सिन, पापाच्या कारणानं झालेले त्वरित प्रभावले आपण तिथं बघतो. आणि यानंतर देवाची योजना ले आपण उद्धारची त्याला बघतो. 9 वचनपासून ते 13 वचनपर्यंत देवानं आदामला, हव्वेला आणि सर्पाला प्रश्न करताना आपण बघतो. आणि 14 वचनपासून ते 15 वचनपर्यंत आपण देवानं आदामावरत, हव्वेवरत आणि सर्पावर आणि जमीनवर श्राप आणि दंड कसा आला त्याला आपण बघतो. मानवाच्या पापाच्या कारणामुळे देवानं जमीनला श्राप दिले, सर्पाला श्राप दिले, हव्वाला अधिक जास्त तिचे दुःख आणि श्राप वाढवले. श्राप म्हणजे दंड देणे आहे. आदामानं पाप केले, त्याचा दंड देवानं त्याला दिले, हव्वेला पण दिले आणि सर्पले पण दिले. आणि हे आपण 16वे वचनपर्यंत बघू शकतो. 18 आणि 19 वचनमध्ये आदाम आणि हव्वा यांची स्वाभाविक मृत्यूविषयी यांना सांगितले. आणि 20 वचनमध्ये आदामाने आपल्या बायकोचं नाव हव्वा ठेवले. यानंतर 21 वचनमध्ये आपण रिडेम्पशन प्लॅन, देवाची छुटकारेची योजना,
देवानं यांच्यासाठी अंगरेख बनवून दोघाला घालून दिले आणि इथे उद्धारकर्ता देवाची योजनाला आपण बघू शकतो. आणि 22 वचनमध्ये देवानं आदमविषयी म्हटले का आदमानं हा फळ खाऊन आपल्यासारखं झालं आणि जीवनाचं वृक्षाचे फळं खाऊन हा आपल्यासारखं जीवनभर मरणार नाही. यासाठी देवानं आदामाला एदनच्या बागेतून बाहेर काढले आणि 23 आणि 24 वचनमध्ये एदनच्या बागेच्या पूर्व दिशामध्ये त्याची रक्षासाठी गरगर फिरणारी तलवारले देवानं नियुक्त केले. यासाठी पाप करणारा मनुष्याला देवानं आपली दया आणि आपल्या अनुग्रहाच्या द्वारा सांभाळून घेतले आणि त्याचा न्याय करून या जगामध्ये दुःख उचलून त्यानंतर त्याची स्वाभाविक मृत्यू होऊन या रीतीनं देवानं मनुष्याचा परिचय दिले. आणि देवानं एदेनच्या बागेतून आदमेला काढून आणि एदेनच्या बागेच्या पूर्व दिशामध्ये वेगानं फिरणारी गरगर तलवारला देवानं नियुक्त केले. आणि हा तिसरा अध्याय अति प्रमुख आहे. मानव इतिहासमध्ये पाप आणि त्याचे देव उपाय करणे आणि सर्व गोष्टी हा अध्यायामध्ये आले. आता आपण 3वा अध्यायाच्या पहिल्या वचनपासून नमन करू या. देवानं बनवलेले सारे प्राणीमध्ये सर्प धूर्त आणि खूप हुशार होते आणि या सर्पानं स्त्रीसोबत बोलताना म्हटले का हे वचन खरे आहे का? या बागेमध्ये सर्व फळातून कोणतं बी फळ नाही खायचं का असं देवानं सांगितले? असे सर्पांना तिला विचारले. आपण पवित्र शास्त्रामध्ये बघतो देवानं काय सांगितले का तुम्ही या बागेचे सर्व फळं खाऊ शकता. आणि देवानं म्हटलं भले आणि वाईटाचे फळ आणि ज्ञानाचे फळ ज्या दिवशी तुम्ही खाणार त्या दिवशीच तुम्ही मरण पावणार. आणि शैतानानं सर्पाला आपल्या वशमध्ये केले. शैतान सर्पाच्या आतमध्ये होता आणि साप खूप धूर्त होता. स्वाभाविक दृष्टीनं ते सर्प दिसून राहिला पण त्या सर्पाच्या आतमध्ये शैतान होता न. तो सर्पाच्या आवाजामध्ये हवेसोबत बोलत होता. स्त्रीची परीक्षा घेतली आणि त्याला धोका दिले आणि ती पापामध्ये पडली आणि तिनं पुरुषाला पण पापामध्ये पाडली. ती धोका खाल्ली आणि ती आपल्या नवऱ्याला बी त्याच धोक्यामध्ये आणली.
उत्पत्ती याचा 3रा अध्याय 1ल्या वचनमध्ये देवानं पृथ्वीवर निर्माण केलेले प्रत्येक पृथ्वी जंतूमध्ये सर्प हा धूर्त प्राणी होता. सर्प धूर्त होता हा शब्द मोशेनं लिहिले. देवानं सर्व प्राणीमध्ये सर्पाला धूर्त नाही बनवले. देवानं सर्पाला धूर्त बनवले असते तर देव पापाचा निर्माण करणारा झाला असता. सर्प धूर्त होता हे मोशेचा स्टेटमेंट आहे. या सर्पानं स्वतःला शैतानाच्या हातामध्ये दिले का ते बुद्धिमान, धूर्त आणि युक्ती करणारा असावं बनासाठी. यासाठी सर्प धूर्त झाला. सर्पानं स्वतःला आणि सर्पापाशी स्वतंत्र होती. सर्पानं आपला स्वतंत्रताचा गलत उपयोग केले आणि स्वतःला शैतानाच्या हातामध्ये दिले आणि आपल्या आवाजाला पण शैतानाच्या हातामध्ये दिले. त्याच्याद्वारा हवा पापामध्ये पडली. देवानं सर्पाला धूर्त नाही बनवले. सर्प बोलताना शैतान सर्पाच्या द्वारा बोलत होता. आपण हे स्वीकार करूया. आपण 14वा वचनमध्ये येणार तेव्हा तुम्हाला मी सर्प आणि शैतान हे दोघं का आहे तुम्हाला याची माहिती देणार. आणि देवानं जे नाही करायचं म्हणून सांगितले त्याच्यावरच शैतानं सर्पच्या द्वारा 2 प्रश्न केले. का हे बागेमध्ये कोणतेही फळ तुम्ही नाही खायचं असं देवानं म्हटले का? का हे खरंच आहे? का खरंच आहे असं प्रश्न करून त्यानं सत्यावरच प्रश्न उभं करून त्यांच्यामध्ये संदेह उत्पन्न केले. असे प्रश्न केल्यानंतर तुला हे सांगायचं आहे खरं आहे की खोटं आहे. का परमेश्वर देवानं तुम्हाला या बागेमध्ये कोणतेही फळ नाही खायचं हे प्रश्न केले पण त्यानं झाडाचे आणि फळाचे नाव नाही घेतले. आणि बघा शैतान लुसिफर किती ज्ञानानं हवेसोबत प्रश्न करत आहे बघा. का देवानं तुम्हाला सांगितलं का या बागेमध्ये कोणतं फळ नाही खायचं? का हे खरे आहे का? आणि त्याच्या प्रश्नावर हवेनं एकच त्याला उत्तर द्यायला पाहिजे. होले हो, नाहीले नाही. पण हवेनं आपले इच्छाच्या अनुसार ती शैतानाला उत्तर दिली. काही तिनं आपल्या गोष्टी मिळवली आणि काही देवाच्या गोष्टी त्यातून बाहेर काढून शैतानाला उत्तर दिली. तिचे उत्तर ऐकल्यानंतर एक प्रमुख सत्य आहे ते आपल्याला माहिती झाले पाहिजे. उत्पत्ती याचा 2रा अध्याय 17 वचनमध्ये देवानं आदाम तेव्हा एकटाच होता आणि हव्वेचा निर्माण होवाचाच होता. 3रा अध्यायामध्ये शैतान प्रश्न करताना हवा त्याला उत्तर देताना अशी म्हणत होती का जसं तिला सर्वच माहीत आहे. देव कधीच आपले वचन बदलत नाही. आणि देवानं 2:17 मध्ये जे वचन बोलले होते
त्याच्यामध्ये काही मिळवणार नाही आणि काही कमी करणार नाही. आणि हाच देवाचा स्वभाव आहे. पण हवेनं आपल्या उत्तरमध्ये जेव्हा ते शैतानासोबत बोलताना देवाच्या काही वचनला ती मिळवून सांगितली आणि काही वचनला कमी करून त्याला उत्तर दिले. तिसऱ्या वचनपासून आपण बघू. त्या बागेमध्ये मधामध्ये असणारे फलझाडे वृक्ष, त्याला तुम्ही स्पर्श नको करा, नाही तर तुम्ही मरणार, असं स्त्रीनं बोलले. देवानं ते फलाचे वृक्षाचे नाव सांगितले, पण हवा शैतानाला उत्तर देताना ते फलझाडाचे वृक्षाचे नाव नाही सांगत आहे. देवानं सांगितल्या तेव्हा भले आणि बुरे ज्ञानाच्या वृक्षाचा फलझाडे बागेच्या मधामध्ये आहे, तेव्हा देवानं हे पण सांगितले का जीवनाचा वृक्ष बी बागेच्या मधामध्ये आहे. आणि हवेनं म्हटलं का बागेमध्ये मधामध्ये असणारा फलझाडे. देवानं बागेमध्ये 2 वृक्षाला ठेवले, एक जीवनाचा वृक्ष आणि दुसरा बुरे आणि ज्ञानाचा वृक्ष. पण हवेनं फक्त एकच वृक्षाच्या झाडाविषयी शैतानाला सांगितली. देव त्याला मरणार म्हणून नाही म्हटले, पण देवानं म्हटले निश्चित तुम्ही मरणार. देवानं त्या झाडाविषयी आज्ञा दिली होती, पण हवेनं शैतानाला नाही सांगितलं का देवानं आम्हाला या झाडाविषयी आज्ञा दिली आहे. देवानं नाही म्हटलं का या झाडाला स्पर्श केलं तर तुम्ही मरणार, पण हवा न म्हटली का या झाडाला स्पर्श केलं तर तुम्ही मरणार, असं तिनं शैतानाला उत्तर दिले. हवानं काही शब्दाला वाढवली आणि काही शब्दाला कमी केले शैतानाला उत्तर देताना. देवाचे वचन जसे आहे तसंच सांगायला पाहिजे. देवाच्या वचनामध्ये मिश्रण करून वाढवून काही सांगते, तेव्हाच शैतानासाठी द्वार उघडते परीक्षा करासाठी. आणि हवेसोबत तसंच झालं. तिनं देवाच्या वचनामध्ये आपल्या शब्दाला टाकून वाढ केली आणि शैतानानं तुरंत तिच्या जीवनामध्ये दुसरी परीक्षा आणली. 4 वचन, तुम्ही मरणारच नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही त्याचे फळ खाणार, तुम्हाला भले आणि बुऱ्याचं ज्ञान होणार आणि तुम्ही देवासारखे होणार, हे देवाला माहीत आहे. हवेचा अतिज्ञान शैतानाला अजून एक वेळा अवसर आणि अजून एक वेळा तिच्या जीवनामध्ये परीक्षा आणण्यासाठी द्वार खोलले. आणि शैतान देवाला खोटं करायचा प्रयत्न करत होता. तुम्ही मरणार नाही आणि तुमचे डोळे उघडणार, शैतान असं तिला म्हणत होते. तुम्ही मरणार नाही, तुमचे डोळे उघडणार. शास्त्रात असं लिहिलेलं आहे, पाप गर्धोर होते आणि ते मृत्यूले जन्म देते, असे याकूबाचे पत्रामध्ये लिहून आहे. याकूब याचा 1:14 असे लिहून आहे. तुम्ही फळ खाणार आणि मरणार नाही, याच्यावर तुम्ही विश्वास केले तर तुमचे डोळे उघडणार. तुम्ही मरणार नाही
तुम्हाला बरे आणि वाईट का आहे माहीत पडणार. तुम्ही देवासारखे होणार. पण ते लोक देवासारखेच आहे, अजून का ते देवासारखे होणार. शैतान म्हणते देवासारखे होणार म्हणजे देव. आणि देवाची आराधना कशी होत आहे त्या स्तरवर्त हवेला आणायचं. आणि तशी आशा तिच्यामध्ये शैतानानं उत्पन्न केली. आणि जे पापाला लुसिफर अर्थात शैतानानं केले त्याच पापाला हवे आणि आदामाला त्याच पापामध्ये टाकासाठी शैतान त्यांच्याशी बोलते आणि म्हणते का तुम्ही देवासारखे होणार, तुमचे डोळे उघडणार, तुम्हाला बरे आणि वाईट का आहे माहीत होणार. आणि हा विषय देवाला माहीत आहे. नाव यू नीड टू युअर गॉड. देवावर तुम्ही आता संदेह करा, कारण देवाला माहीत आहे की तू का होणार. आणि तुम्ही त्याच्यासारखे नाही झाले पाहिजे, म्हणूनच तुम्हाला बरे आणि वाईटाचा फळ तुम्हाला खासाठी देवानं मना केले. अशी भावना शैतानानं त्याच्यामध्ये टाकले आणि एका खोट्या गोष्टीला त्याच्या समोर ठेवले. आधीमधूनच शैतान मानवाचा मारेकरी असो. देवाचे आदाम आणि हव्वा सृष्टी होते. देवाच्या वचनावर अविश्वास आणि देवावर संदेह करासाठी असे विचार शैतानानं त्याच्यामध्ये, तो आपल्यासारखे विचार त्याच्यामध्ये टाकत होते. शैतान आपल्या गोष्टीच्या द्वारा हवेला विश्वासमध्ये आणले. धोका देणारा व्यक्तीपेक्षा धोका खाणारा व्यक्तीचा विवेक आणि बुद्धी हे इतकंच प्रमुख आहे. लक्षात घ्या, जेव्हा एक स्वाभाविक गोष्टी ऐकण्यामध्ये आली तेव्हा हवेनं प्रश्न केली पाहिजे होती का तू कोण आहे. माझ्यासोबत बोलणारा तू कोण आहे. देवाच्या विषयमध्ये बोलणारा तू तिसरा व्यक्ती कोण आहे. असे प्रश्न हवाले केले पाहिजे होते, पण ती शैतानला उत्तर देऊ लागली. ज्ञानानं परिपूर्ण असणारी हवा ते निराशाची भागी झाली. आणि लगेच हवेनं त्या फळाला बघणं आरंभ केली. आणि ते फळ तिला कसे दिसले. खाण्यासाठी चांगले फळ आहे आणि दिसासाठी खूप सुंदर आहे. बघल्यानंतर तिला खूप आनंद झाला. ती फळातून काय तोडून काय खाल्ल्यानंतर थोडे तिनं आपल्या नवऱ्याला दिले आणि तिच्या नवऱ्यानं पण ते फळं खाल्ले. देवानं त्या फळाची सृष्टी केल्यानंतर ते फळ तसेच होते. आणि देवानं फळाचं निर्माण केले तेव्हा पाहाले फळं खूप सुंदर होते आणि खासाठी खूप स्वादिष्ट होते. फळामध्ये पाप नव्हते, फळामध्ये दोष नाही आहे, पण देवाने
जे आज्ञा तेले दिले त्या आज्ञावर देवावर विश्वास नाही करणे, देवावर संदेह करणे आणि देवाचं नाही ऐकणं. पण फळ चांगलंच होतं, सुंदर होतं आणि खाण्यामध्ये खूप स्वादिष्ट होतं. आणि त्या लोकांना ते फळ खाऊन त्यांना असं वाटलं का आपण देवासारखा झाला पाहिजे, आपण मरण नाही पाहिले पाहिजे. ते पाप केल्यानं मरणार आणि पाप नसले केलं तर कसे मरणार. आणि त्या लोकांना देवाच्या गोष्टीपेक्षा जास्त सैतानाच्या गोष्टीवर त्या लोकांना विश्वास केले. सैतानाच्या गोष्टीवर त्या लोकांना जास्त विश्वास केले आणि देवाच्या वचनाचा त्या लोकांना तिरस्कार केले. देवाच्या गोष्टीवर त्या लोकांना अविश्वास केले आणि त्यांना असं वाटू लागलं का शैतान आमच्यासोबत प्रेम करताय, शैतान आमच्याविषयी चांगले विचार करताय आणि देव आमच्याविषयी चांगले नाही आहे. हवा त्या वृक्षापाशी गेली आणि ती त्या वृक्षाहून काय फळं तोडली आणि ती त्या फळाला खाल्ली आणि ती मेली नाही. देवानं आदामांना आज्ञा दिली होती, ज्या दिवशी तू ते फळ खाणार निश्चित तुझी मृत्यू होणार. हवेनं ते फळ खाल्ल्यानंतर आदामला दिले आणि आदामला माहीत होते का ते फळ बरे आणि वाईट ज्ञानाचे फळ हो म्हणून, पण त्या फळाला आदामनं खाल्ले. शैतान सर्पाच्या माध्यमातून हवाची परीक्षा घेताना, हवेसोबत बोलताना आदाम हव्याच्या बाजूमंदीच होते. तिच्यासोबत तिचा नवरा होता. याचा अर्थ आहे हव्वा आणि आदाम दोघे सोबत होते. इथे एक विचित्र विषय आहे, हे आपण बघू. हव्वाच्या जीवनामध्ये परीक्षा आली आणि हव्वा एक लंबी वार्तालाप केली. पण आदामासोबत आणि आदामाच्या जीवनामध्ये परीक्षा नाही आली, नाही आदामासोबत काही वार्तालाप झाली. परीक्षाच्या द्वारा हव्वाचा पतन झाला आणि आदामाच्या जीवनामध्ये परीक्षा नाही आली तरी त्याचा पतन झाला. आदामाच्या जीवनामध्ये का परीक्षा आली? त्याला खायला जे दिले त्यानं ती खाल्ले. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आपण त्याचे पहिले 6 वचन बघले तर, देवाच्या वचनाचा तिरस्कार करून आणि शैतानाच्या गोष्टीवर विश्वास करून आणि त्याला स्वीकार करून आणि देवासारख्या होण्यासाठी आणि कधीच नाही मरण पावले पाहिजे म्हणून आणि देवानं जे सांगितले ते नाही ऐकून आणि ते फळ खाऊन आपण जगले पाहिजे म्हणून आणि ते लोक देवाला खोटं करासाठी या विचारानं त्या फळाले खाल्ले आणि हाच पाप आहे. त्याचं पाप का आहे? त्या लोकांना देवावर अविश्वास केले. त्याचे पाप का आहे? देवासारखे होण्याचे विचार त्याच्यामध्ये येणं. त्याचे पाप का आहे? त्या लोकांना देवाचे अधिकारचे तिरस्कार करणं. उत्पत्ती याचा 3रा अध्याय 7 वचनपासून आपण नमन करू. तेव्हा
त्या दोघांचे डोळे उघडले आणि त्याला कळलं का ते दोघे नग्न आहे. आणि अंजिराचे वृक्षाचे पानानं त्या लोकांना आपल्यासाठी वस्त्र बनवले. हा शब्द आला तेव्हा. हा शब्द देवाचा आरंभचा कार्यविषय सांगतो. रिझल्ट ऑफ द प्रिव्हियस ॲक्शन. त्यानं पण काय फळं खाल्ले तेव्हा. आदाम आणि हवा, देवानं दिलेली आज्ञा त्या दोघाला पण माहीत होते. हे बागाचे फळं तुम्ही निर्भयतानं खाऊ शकता. बरे आणि वाईट आणि ज्ञानाचे वृक्षाचे फळं तू नक खाऊ. ज्या दिवशी तू फळ खाणार त्या दिवशी निश्चित तुझी मृत्यू होणार. हे देवाचे वचन आहे. देवाची गोष्टी दोघे न ऐकून आणि देवाची गोष्टी तिला माहीत असल्या तर तिनं देवाचा तिरस्कार केले. देवानं म्हटलं, मी ज्या फळाविषयी तुम्हाला नाही खायची आज्ञा दिली का तुम्ही त्या फळाला खाल्ले. देव असं नाही म्हणताय का तुम्ही त्या फळाले काऊन खाल्ले. आणि देव म्हणून राहिला, मी ज्या फळाची तुला आज्ञा दिली नाही खासाठी का तू त्या फळाला खाल्ला. मानव आपल्या गलतीचा स्वीकार करासाठी देव त्याला इथे मोका देऊन राहिले. देव आपण आपल्या पापाला स्वीकार करून अंगीकार करून त्याच्या जवळ याची देव आपला वाट बघत आहे. देवानं 2 प्रश्न केले इथं आणि आदामानं त्याचे उत्तर दिले. आदामानं देवावर प्रश्न उभं केले, तुम्ही म्हणून. देवानं त्याला प्रश्न केले का तुला कोण सांगितले का तू नग्न आहे म्हणून. तेव्हा आदामानं देवाला उत्तर दिले का तूनं जे स्त्री मला दिले त्या स्त्रीनं ते फळ तोडून मला खासाठी दिले. देवानं विचारलं का तूनं ते फळ खाले. त्याचं उत्तर हे द्यायला पाहिजे होते, हा देवा मीनं त्या फळाले खाल्ले. पण आदाम काय उत्तर देत आहे का मी ते फळ खाल्लो असं त्याला म्हणायला पाहिजे. पण तो एक स्टेटमेंट तिथं देऊन राहिले, तून जे स्त्री माझ्यासोबत राहासाठी दिले ते स्त्री. आता तुम्ही सांगा कोणाची चूक आहे. आदाम आपली चूक देवासमोर स्वीकार करीत नाही. पण ते चूक कशी झाली त्या विषयावर आदाम देवाले बोलत आहे. आपल्याला अगर कोणी विचारले काऊन तुम्ही लेट झाले याचा उत्तर तुम्ही असे दिले पाहिजे, क्षमा करा आम्ही लेट झाले. पण आपण उत्तर देतो का मी या कारणानं याच्याकरतानी लेट झालो. हे पापाचा स्वभाव आहे. याचा अर्थ आहे का त्यानं आपला पापाला स्वीकार नाही केले पण त्याचा वेगळे कारण सांगितले. हेच पाप आहे. त्याला माहीत आहे का तो पापामध्ये आहे पण तो आपल्या पापाला स्वीकार नाही करत. आणि हेच पापाचा प्रभाव आणि सामर्थ्य आहे. पापाच्या सामर्थ्यामध्ये आदाम बंदी झाले. आणि ज्या स्त्रीला तूनं माझ्यासोबत राहासाठी दिले त्या स्त्रीनं ते फळ मला दिले. तुला अजून कोण दिले त्या फळाला. काऊन खाल्ला तू त्या फळाला.
मी त्या फळाला झाडावरून नाही तोडलो, ते फळाला त्या स्त्रीनं मला दिले. आणि त्या फळाला आदमला दिले तेव्हा त्याला माहीत होते का ते बरे आणि वाईट आणि ज्ञानाचे फळ आहे म्हणून. आणि आदामानं असं म्हणाले पाहिजे होते का त्या फळाला मला देवानं नाही खासाठी सांगितले आणि मी हे फळ नाही खाणार, असे आदामानं हवाला म्हणाले पाहिजे होते. आणि ती फळ आदामाला दिले आणि त्यानं ते फळ खाऊन घेतले. आणि तो आता असं म्हणत आहे का मला या स्त्रीनं फळ दिले, मला काही माहीत नाही. प्रत्येक माणूस हे गोष्टी लक्षात ठेवा. त्याचे गुन्हा, त्याचे पाप, त्याचे दोष ते स्वतः देवासमोर कबूल करा आणि अंगीकार करा. आणि त्यांच्यावर दोष नको लावा तुम्ही. आदाम आपल्या पापाला स्वीकार नाही करत आहे. आणि आयुबाच्या ग्रंथामध्ये लिहून आहे का आदामानं आपल्या पसळीच्या पापाला लपवले. याला आपण ढोंगपणा म्हणतो. आणि आयुब म्हणतो की मी आदामासारखे आपल्या पापाला स्वीकार नाही केलं तर मी ढोंगी होणार. त्यानं ते फळ खाल्ले, पण त्याचा कारण तो नाही आहे. तिनं ते फळ दिले, पण देवा मी तुझ्या करतानीच हा फळ खाल्ले. आणि ती माझ्यासोबत आहे त्याचा कारण देव तू आहे. आणि ती फळ माले दिले त्याचं कारण तूच आहे देवा. ही ब्लेम्ड गॉड अँड ही ब्लेम्ड ईव. त्यांना स्वतःला दोषी नाही ठरवलं. आणि तो असं बोलत आहे का माझी चूक नाही आहे ना माझा काही पाप नाही आहे. पाप करणारा आदाम, देवाला तिरस्कार करणारा आदाम, देवाची आज्ञा तोडणारा आदाम. पण तो म्हणताय का याचा कारण मी नाही. हेच पापाची सामर्थ्य आहे. त्यानं आपल्या छुटकाऱ्यासाठी तो काहीच नाही केला. पापापासून बाहेर निघणं माणसाला असंभव आहे. त्याला देवच योजनेच्या द्वारा बाहेर काढू शकते. आणि पवित्र आत्मास हे शक्ती मनुष्याला दिले पाहिजे. ते स्त्री देवाच्या द्वारा आदामला दिली गेले. आणि आदामानं देवाची निंदा केली. एक वेळा आदामानं हवेची तारीफ केले, हे नर म्हणून निघलेली नारी. पण आता म्हणते या स्त्रीनं मला फळ दिले. एक वेळा हे माझी स्त्री म्हणणारा व्यक्ती आता म्हणते का या स्त्रीनं केली. एक वेळी आदामानं म्हटलं हे माझी बायको आहे, पण आता तू देवाला म्हणते का हे स्त्री तू न दिली. एक वेळा म्हणते का तो नर म्हणून निघलेली नारी आहे, पण आता तो म्हणते का देवा तून ही स्त्री माझ्यासोबत राहासाठी दिली. आणि हे सर्व समस्या तूनच तयार केली असा आदाम बोलत होता. ही ब्लेम्ड गॉड अँड ही ब्लेम्ड ईव. तो पश्चाताप नाही केला. तो स्वीकार करत नव्हता. देवा मी पाप मला क्षमा कर, मीनच हे चूक केली असा तो देवाले नाही म्हटला. आता देव हवेपाशी जाऊन तिला प्रश्न करत आहे. परमेश्वर देव स्त्रीपाशी जाऊन तून हे काय केलंय. सर्पानं मला बहकवलं म्हणून मी ते फळ खाल्ली. मी असं ते फळ खाणार नव्हती, पर सर्पानं मला बहकवलं. त्या सर्पानं खा म्हणलं का खाल्ल्यानंतर का होते. बरे आणि वाईटाचे आणि ज्ञानचे वृक्षाचे फळाला सर्प तिला फळ खासाठी नाही सांगितले. शैतानानं असे म्हटले का ज्या दिवशी तुम्ही ते फळ खाणार तुम्ही देवासारखे होणार. तुम्ही हे फळ खा असं नाही म्हटले. शैतानाची युक्ती असे राहते का तू
असं कर म्हणून नाही म्हणत, पण असं केले तर का होणार असं ते सांगते. वृक्षाचे फळ खाणे नाही खाणे स्वतःचे निर्णय राहते आणि ते फळ खाल्ल्यानंतर त्याची जबाबदारी हव्वा आणि आदामचीच होती, इतर कुणाची नव्हती. न तू काय सांगत आहे का सर्पनं मला बहकवलं? सर्प काय तुला धोका देणार? मी न तुला सांगितले होते. व्हॉट अबाउट माय कमॅन्डमेंट? तुम्हाला विचारायला पाहिजे नव्हतं का सर्प तू काहून बोलत आहे, कशासाठी बोलत आहे? आणि या स्त्रीनं पण सर्पावर दोष लावले आणि आपल्या गलतीला स्वीकार नाही करत होती. मला काही पाप नाही माहीत, मला काही पुण्य नाही माहीत असं म्हणून स्वतःला त्या लोकांना आपला बचाव केले. दंडपासून वाचासाठी ते दोघे खोटं बोलत होते आणि ते दोघे बोलत असताना आपल्याला खरं वाटते, पण आतमध्ये ते आध्यात्मिक दुनियामध्ये ते खरं नाही आहे आणि त्याच्या आतमध्ये सत्य नव्हते. शब्दाच्या द्वारा ते लोक सत्याची स्थापना करायची कोशिश करत होते आणि हाच पापचा प्रभाव आहे. आतमध्ये पाप ठेवून शब्दाच्या द्वारा सत्याची स्थापना करणं हाच पाप आहे. आणि इथं सर्व एकामेकावर दोष लावून राहिले. आदाम स्त्रीवरत आणि स्त्री सर्पावरत. उत्पत्ती याच्या 3वा अध्यायामध्ये एदेनच्या बागेमध्ये असलेला आदाम आणि हवा, शैतानानं त्या दोघांना बहकवून टाकले. देवानं सांगितले बरे आणि वाईटचे फळ नाही खासाठी, त्या लोकांना त्या फळाले खाल्ले. या कारणानं त्याच्या आतमध्ये मृत्यूनं प्रवेश केले. त्या लोकाला लज्जा काय आहे ते माहीत नव्हतं, पण त्या लोकाला लज्जा काय आहे माहीत झालं आणि अंजीरचे वृक्षाचे पानाचे वस्त्र बनवून त्याले घालून, भीती का आहे त्याले माहीत नव्हतं, पण ते भिवू लागले. देवाची आवाज ऐकून ते वृक्षामागे लपू लागले. अंजीरचे वृक्षाचे पानं बांधले, पण त्याची लाज नाही गेली. वृक्षाचा मागं लपले, पण त्याची भीती नाही गेली. देवापाशी येणारे लोक आपल्या स्वतःच्या विचारांना प्राथमिकता देणं याचा आराम झाला. देवाच्या वचनच्या अनुसार चालण्यापेक्षा ते लोक त्यांचं पतन झाल्यानंतर त्या विचारांना ते लोक आपल्या जीवनाला जगू लागले. बरे आणि वाईट हे दोन्ही गोष्टी त्याच्या आतमध्ये प्रवेश केले. बरे म्हणजे देवानं आपल्याला चांगलं नाही पाहिले आणि त्या लोक परीक्षामध्ये पडले, या विषयावर तर आपण नमन केलो. या संदर्भामध्ये देवानं आदामला प्रश्न केले. आदामने हव्वाची निंदा केली. त्याला स्वतःची निंदा करून घ्यायला पाहिजे, पण त्यानं स्वतःला लपवले. पापाच्या कारणामुळे ते लोक देवापासून दूर झाले. हव्वानं सर्पावर दोष लावले. सर्पाच्या कारणामुळे मीनं ते फळ खाल्ले. तेव्हा देवानं सर्पासोबत बोलले, आपल्याला ह्या विषयावर लक्ष घ्यायचं आहे. आपण प्रार्थना करूया. आमच्यासोबत प्रेम करणारा देव, देवा तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद करतो. या वचनवर नमन करताना
देवा तू आमच्यावर अनुग्रह कर. येशू ख्रिस्ताच्या नावानं मागतो, आमेन. उत्पत्तीची पुस्तक याचा 3वा अध्याय 14 वचनपासून आपण देवाचे वचनवर नमन करू. म्हणून परमेश्वरानं सर्पाला म्हटलं, तू हे फार वाईट केलेस, म्हणून तुझे पण वाईट होईल. तू हे केलेस म्हणून इतर कोणतेही प्राणीपेक्षा तू अधिक शापित आहे. तू पोटाने सरपट चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील. आणि 15वा वचन, तू व स्त्री यास मी एकामेकाच्या शत्रू करीत. तुझी संतातीत आणि तिची संतातीत एकामेकाचे शत्रू होतील. तिच्या संतातीच पायाची तू टाच फोडशील, पण तो तुझे डोके ठेचील. 14 आणि 15 वचनमध्ये सैतानाविषयी काय होणार याच्या विषयीमध्ये सांगितलं आहे. एदेनच्या बागेमध्ये सर्पानं जे काही केलं ते शैतानाच्या धोकेमध्ये येऊन केलं. शैतानाला सर्पानं आपलं शरीर देऊन त्या कारणमुळे देवानं सर्पाला श्राप दिले. एक प्रमुख गोष्टी तुम्ही आठवण ठेवा. देवानं आदामला श्राप नाही दिले, हवेला श्राप नाही दिले, परंतु सर्पाला श्राप दिले, शैतानाला श्राप दिले. आणि आदामाच्या कारणामुळे देवानं जमीनले श्राप दिले. देवानं आदामला चेतावणी दिली, हवेला चेतावणी दिली, पण मानव जातीला त्यांना श्राप नाही दिले. देवानं मानव जातीले प्रेम केले. पाप केले तर देवानं मानव जातीला प्रेम केले. अगापे प्रेम देवानं मानव जातीवर प्रगट केले. एदेनच्या बागेमध्ये आदामनं पश्चाताप नाही केले तर त्याच्यासाठी एक योजना तयार केली. देवानं एका बछड्याले मारले आणि त्याचा चमडा काढून आदाम आणि हव्वाला अंगरहित म्हणून दिले आणि आदामानं त्याला स्वीकार केले. तितकेच आहे. आदाम आपल्या स्वतःच्या रक्षासाठी त्यानं काहीच नाही केले. आदामच्या रक्षासाठी देवच सर्व काही केले. आदाम आपल्या रक्षासाठी तो वृक्षाचा मागं लपू लागला. त्यानं आपली नग्नता करताना लाजेनं अंजीरच्या पानानं स्वतःला तो लपवला. आणि हे 2 गोष्टी त्याले पर्याप्त नव्हते. देवानं त्याला अंजीरचे पानाच्या ठिकाणी त्याला चमड्याचा अंगरेख दिले. आणि आदामाच्या पापामुळे एक बछडेचं बलिदान झाले आणि त्याचं रक्त वाहले न. आपल्याला असं दिसते का त्याच्या पापाला लपवासाठी तसं झाले, तसं देवानं केले. आणि ख्रिस्त रक्त वाहाचा अगोदर देवानं आदामसाठी त्या प्राणीचा रक्ताला स्वीकार केले. आणि यासाठी आदाम एदेनच्या बागेमध्ये पाप केल्यानंतर बी जिवंत होता. आत्म्यामध्ये मेलेला आदाम तो शारीरिक स्वाभाविक रूपानं जिवंतच होता. आत्मिक मृत्यू याचा अर्थ आहे का स्वतःहून तो देवापासून दूर जाणे.
आदाम स्वाभाविक रीतीनं जिवंत असताना तो देवासोबत होता, पण त्याच्या आतमध्ये आत्मिक जे जीवन होतं ते समाप्त झाले तिथं. आणि देव त्याची आत्मा वाचवासाठी त्या बछड्याचा बलिदान केले ख्रिस्त याच्या पूर्व. आणि हे एदेनच्या बागेमध्ये घडले. यानंतर आपण 14वा वचन बघत असताना परमेश्वर देवानं सर्पासोबत बोलत असताना सर्पाला उत्तर द्यासाठी देवानं त्याला अवसर नाही दिले. देवानं आदामाला प्रश्न केले आणि त्याचं उत्तर द्यायचा त्याला अवसर दिले. देवानं हवेला प्रश्न केले, तिला पण उत्तर द्यायचा अवसर दिले. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, स्वाभाविक गोष्टीचा न्याय करणे. न्याय करायचा अगोदर मुद्दाईला बोलाचे अवसर देणे हे न्याय आणि धर्म आहे. साधारण रीतीनं दोषीला न्याय द्यायचा अगोदर त्याला आपला सफाईमध्ये बोलाचे अवसर देते. आणि न्याय करायचा अगोदर न्यायी त्याच्या पापाचा विश्लेषण करायचा अगोदर त्याला मोका देते का त्याला अजून काही सांगायचे आहे का. आणि तो व्यक्ती दोषी ठरला तरी त्याला बोलायचा अवसर देते. आणि त्याच्यानंतरच त्याच्या विषयमध्ये लिहिले जाते आणि त्याच्या विषयमध्ये बोलते आणि त्यानंतरच त्याला त्याचा न्याय करते. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. आणि साधारण रीतीनं देवानं मानवजातीला न्याय दिले. आणि सर्पाला देवानं श्राप दिले. देवानं सर्पाला उत्तर द्यासाठी अवसर नाही दिले. कारण हे आहे का मानव देवाच्या स्वरूपामध्ये देवानं निर्माण केले. देवानं मानवसोबत प्रेम केले. देवानं प्राणीसोबत प्रेम नाही केले, पण तो मानवासोबत प्रेम केले. मनुष्याला आत्मा आहे आणि प्राण्याला फक्त प्राण आहे. जीवजंतू मेल्यानंतर ते माती होऊन जातात, पण मनुष्य मेल्यानंतर त्याची आत्माला देवापाशी जाणे आहे. मानवाच्या आत्माला मृत्यू नाही आहे आणि ते आत्मा जीवन आहे त्या आत्मामध्ये. यासाठी देवानं मनुष्याला सर्वकालिक जीवन द्यासाठी तयार झाले. देवानं सर्पाला श्राप दिले. परमेश्वर देवानं सर्पाला म्हटले का तू सर्व प्राण्यामध्ये सर्वात जास्त अधिक श्रापित आहे. तू पोटाच्या भागानं चालणार आणि तू आपल्या जीवनकाळामध्ये माती खाणार. मानवाले दंड दिले आणि सर्पाला श्राप दिले देवानं. आणि 15 वचनमध्ये सर्पाच्या आतमधून बोलत असताना उत्पत्ती याच्या 3रा अध्याय 14 आणि 15 वचन, ख्रिस्ती लोकाला समजून नाही आले तर त्यांना पवित्र शास्त्र समजून नाही येणार. देवाचा दंड काय आहे माहीत नाही होणार. देवाचा न्याय काय आहे माहीत नाही होणार. सर्पाच्या मागे शैतानाचा हात आहे आपल्याला 15व्या वचनमध्ये माहीत पडते. 3ऱ्या वचनमध्ये आपल्याला वाटते का शैतान सर्पाचा मागा नाही आहे. असंच आज ख्रिस्ती लोकाला वाटते की पापाच्या मागं शैतानाचा हात आहे.
ना हा खरंच आहे. शैतान धोका देणारा आहे. शैतान हत्यारा आहे. शैतान आधीपासूनच चोर आहे. शैतानाच्या बारेमध्ये येशू ख्रिस्तानं सांगितलं, देव म्हणत आहे स्त्रीला, तुझी संतानाला आणि त्याच्या संतानाला आणि तुझ्या मधामध्ये आणि त्याच्या मधामध्ये मी शत्रुता उत्पन्न करणार. मी तुझ्यामध्ये आणि त्याच्या मधामध्ये शत्रुता बनवणार. मी तुझ्या संतानामध्ये आणि त्याच्या संतानामध्ये बैर उत्पन्न करणार. स्त्रीला म्हणते देव, तुझी संतानामध्ये, तुझे संतान आणि सर्पाचे संतान. सर्पाचे संतान कोण आहे? प्रेषित पौलुस गलती याच्या 4 अध्यायाच्या 4 मध्ये म्हणते, स्त्रीच्या द्वारा जन्मणारा. याचा अर्थ आहे का येशू ख्रिस्तस हे संतान आहे आणि येशू ख्रिस्ताचा जन्म स्त्रीच्याच माध्यमातून झाला आणि त्याच्यामध्ये पुरुषाचा काही संपर्क नव्हते. कुवारीचा द्वारा जन्म घेणे याच्याद्वारा येशू ख्रिस्त परमेश्वरची संतान होते आणि समस्त मानवजाती हे मानवजातीची ही संतान आहे. सर्पाचं संतान कोण आहे? सर्पाद्वारा भयकोण्याच्या द्वारा आदामला त्याच्याद्वारा उत्पन्न होणारे हे सर्पाची संतान आहे आणि स्त्री आणि पुरुषाचा मेलमिलापच्या द्वारा उत्पन्न झालेले हे सर्व मानवाचे संतान आहे. बप्तिस्मा देणारा योहान जेव्हा लोक त्याच्याकडे बप्तिस्मा घ्यासाठी येत होते तेव्हा त्यांना म्हटले त्या लोकाले, हे सर्पाचे संताना, तुम्हाला याविषयी ज्ञान देणारा कोण आहे? सर्पाचं संतान याचा अर्थ काय आहे? आदामातून जितके लोक जन्म घेतले या जगामध्ये त्याच्या पापाच्या द्वारा जन्म झाला त्यांचा आणि या जगामध्ये असणारं सर्व मानवजाती हे सर्पाची संतान आहे. आणि येशू ख्रिस्तानं म्हणलं, तुम्ही आपल्या पिताची इच्छा पूर्ण करताय काहून का तुम्ही त्याच्याकडून आहे आणि तुमचा पिता शैतान आहे. आपला जन्म सर्पाच्या राज्यामध्ये झाला आणि यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये सर्पाची इच्छा पूर्ण करतो. मानवाचा जन्म झाला लगेच त्याची आत्मा मृत्यू स्थितीमध्ये असते आणि ह्याची माहिती आपल्याला इफिसियो याच्या 4 अध्यायामध्ये भेटते. आणि असं लिहिलेलं आहे, तुम्ही आपल्या अपराधामध्ये आणि आपल्या पापामध्ये मरून असतानाच देवानं तुमच्यावर अनुग्रह केले. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सर्पाची संतान आणि स्त्रीची संतान याच्या मधामध्ये बैर आला. जातीमध्ये आणि मार्गामध्ये बैर आला. लोकांना येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवून मारले आणि जातीविषय आणि न्यायाविषय आणि मोठी शास्त्री लोक, शिक्षा देणारे लोक, न्याय करणारे लोक, लोकाला मार्ग दाखवणारे लोक, आतमध्ये ते लोक विष न भरून होते, आतमध्ये ते लोक कपट न भरून होते, आतमध्ये ते लोक अंधकार न भरून होते. येशू ख्रिस्ताविषयी त्या लोकांना येशू ख्रिस्ताचा न्याय अन्याय न करून त्याची निंदा आणि त्याच्यावर दोष लावून त्याला मारले. तू त्याच्या एडीला डसणार आणि तो तुझ्या डोक्याला कुचलणार. तिथं असं लिहिलेलं आहे, तो
याचा अर्थ आहे की येशू ख्रिस्त क्रूसावर शैतानाचं डोकं ठेचील. याचा अर्थ आहे की येशू ख्रिस्त आपल्या मृत्यूच्या द्वारा शैतानाचा अधिकाराला खतम करणारा होता. हेब्री पत्रिका याचा 2 अध्याय 14 वचन. शैतानाच्या द्वारा बंदी बनवले मानव जातीला सोडवासाठी येशू ख्रिस्त लहू आणि मांसाचा भागी झाला. देव परमेश्वर आणि त्याचा पुत्र प्रभू येशू मसीह लोकांना त्यांच्या पापापासून, श्रापापासून, नरकापासून, न्यायापासून, दंडपासून सोडवासाठी स्त्रीच्या गर्भामध्ये स्त्रीच्या द्वारा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. योहान 1:1 सांगते आपल्याला, आधीमध्ये वचन होता आणि ते वचन देहधारी झाला आणि तो आपल्या मधामध्ये निवास केले. यशाया ग्रंथ याचा 7 अध्याय 14 वचनमध्ये, आणि एक कुवारी गर्भवती होणार आणि ते बाळाला जन्म देणार आणि त्याचं नाव इमॅन्युएल ठेवणार. मत्ती रचित शुभ संदेश याचा 1 अध्याय आणि 21 वचनमध्ये, आणि तो बाळ जन्मणार आणि त्याचं नाव इमॅन्युएल ठेवणार, आणि तो आपल्या लोकाला त्याच्या पापापासून तो सोडवणार, आणि तो आपल्या लोकाला त्याच्या पापापासून सोडवणार, आणि तो इमॅन्युएल राहणार. द डिलिव्हरन्स फ्रॉम द सिन. देवाला छुटकारा देणारा देव, पापापासून सोडवणारा देव, पापापासून उद्धार करणारा देव, दैक धारण करून येणारा देव, आणि इमॅन्युएल उद्धार करणारा देव, सोडवणारा देव, प्रगट होणारा देव येशू ख्रिस्त आहे. तो त्याच्या एडीला डसतील. याचा अर्थ आहे की येशू ख्रिस्ताची स्वाभाविक मृत्यू, तो त्याच्या एडीला डसीन. हे वचन आपल्याला सूचना देत आहे की येशू ख्रिस्ताची स्वाभाविक मृत्यू. क्रूसावर तो स्वाभाविक मृत्यूला बघले येशू ख्रिस्तानं. क्रूसावर आत्मिक मृत्यूले बघले येशू ख्रिस्तानं. आत्मिक मृत्यू म्हणजे तो देवापासून दूर झाला असं त्यानं बघितलं. स्वाभाविक मृत्यू आतलोकमध्ये असणारे सर्वाला एकत्रित होताना येशू ख्रिस्तानं बघितले. तारणहारचे काम पूर्ण होताना आणि त्याची स्वाभाविक मृत्यू त्याच्यासाठी होताना त्यानं बघितले. आणि तो स्वाभाविक मृत्यू होताना त्यानं बघितलं की अधलोकमध्ये असणारे पवित्र लोकचे एक मोठा समूह त्या सर्वांना देवापाशी आणण्यासाठी त्यानं स्वाभाविक मृत्यूले बघितले. उद्धार करासाठी येशू ख्रिस्त स्वाभाविक मृत्यूले प्राप्त नाही केले. उद्धार दिल्यानंतर येशू ख्रिस्तानं स्वाभाविक मृत्यूले प्राप्त केले. येशू ख्रिस्ताची स्वाभाविक मृत्यू आपल्याला वाचवू नाही शकत. येशू ख्रिस्ताची आत्मिक मृत्यू, येशू ख्रिस्ताची आत्मिक मृत्यूच्या द्वारा मानव जातीला उद्धार आपल्याला देव वाचवू शकले. आणि हे सत्याचा सुबते संदेश ज्यांना माहीत नाही आहे तो येशू ख्रिस्ताला ग्रहण नाही करणार. दिस इज द डीपेस्ट ट्रूथ इन द गॉस्पल ऑफ बायबल. पवित्र शास्त्राचं गहर सत्य आहे जे आपण ऐकत आहोत. येशू ख्रिस्ताचे स्वाभाविक श्रम मानवासाठी आरोग्याचं कारण झाले, आणि येशू ख्रिस्ताचे स्वाभाविक मृत्यू अधलोकमध्ये असणारे सर्व लोकांना देवापाशी याचे कारण झाले. यासाठी उद्धारचा अर्थ आहे का आत्मिक रीतीनं त्यांचा पुनरुत्थान होणे. उद्धारचा अर्थ आहे का आपल्या आत्माचा पुनरुत्थान होणे. रिजनरेशन इन द स्पिरिट. आणि याच्या द्वारा आपल्याला
स्वाभाविक शरीराचा पुनरुत्थान देवाच्या द्वारा अनुग्रहाच्या द्वारा मिळले आणि देवाना दिलेले उद्धार आणि आपण देवाची संतान होतो. पण नवा जन्म होण्याच्या द्वाराच आपण देवाचे लेकरं होतो. आणि ह्या सत्याला तुम्हाला विशेष करून माहिती करणे आहे आणि तो तुझ्या डोक्यावर मारणार. याचा अर्थ आहे येशू ख्रिस्तच तुम्हाला तुमच्या पापापासून सोडवणार आणि तुमच्या पापापासून तुमचे उद्धार करणार. आकाशामध्ये आणि खाली आणि कुठंच या जगामध्ये कोणतंच नाव नाही आहे ज्याच्याद्वारा तुमचा उद्धार होऊ शकते. फक्त येशू ख्रिस्तच नाव आहे ज्याच्याद्वारा तुमचा उद्धार होणार. फक्त याच नावानं आपल्याला उद्धार आहे. अधिक दुसरं कोणतं नाव नाही आहे ज्याच्याद्वारा आमचा उद्धार होणार. येशू ख्रिस्ताला सोडून दुसरा कोणीच परमेश्वर नाही आहे. येशू ख्रिस्ताला सोडून या जगामध्ये दुसरा कोणताच ईश्वर नाही आहे, कोणताच देव नाही आहे. यासाठी येशू ख्रिस्त म्हणते का मीच देव हाव, मीच मार्ग हाव, मीच सत्य हाव आणि मीच जीवन आहो. द ओनली गॉड, ओनली सेव्हियर, ओनली जीसस क्राइस्ट. आणि उत्पत्ती याच्या 3 अध्यायामध्ये उद्धारचं कार्य आपल्याला बघायला भेटते. आणि 16 वचनपासून तर 24 वचनपर्यंत मी पुन्हा एक वेळा तुम्हाला सांगणार. तो स्त्रीला म्हणाला, तुला बहुत दुःख होईल व गर्भधारणाचे क्लेश होतील. तू क्लेशानं लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढ नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. देवानं स्त्रीचं प्रसव पिढीला वाढवले. पाप करायचा अगोदर हवा आदाम सोबत एक समान मध्ये होते आणि पाप केल्यानंतर ती तुझ्यावर स्वामित्व करणार आणि तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहणार. ती त्याच्यावर आधारित होत आहे आणि ती त्याच्या अधीनतामध्ये आली. आता या जगामध्ये महिला मंडळ पुरुषाच्या समानतामध्ये याचे प्रयत्न करत आहे, परंतु ते लोक या गोष्टीमध्ये संभव नाही होत आहे त्यांच्यासाठी. याचं कारण आहे देवाकडून दिलेली शिक्षा हवेले. येशू ख्रिस्ताच्या द्वाराच स्त्री मानवाच्या समानतामध्ये आले, पण त्याच्या अगोदर कोणती स्त्री मानवाच्या समानतामध्ये नव्हते. आणि किती बोंबल्यानं स्त्री पुरुषाच्या समानतामध्ये येऊ नाही शकली पुराणा काळामध्ये. आणि ही पहिली महिला होती, तिला देवानं शिक्षा दिली आणि याच्यानंतर पिढी ते पिढी माणसानं स्त्रीवर शासन केले. आणि देव म्हणत आहे मी तुझा प्रसव आणि तुझ्या पिढीला वाढवणार. आणि असं यासाठी झालं कारण काय, देवानं तिला शिक्षा दिली. देवानं तिला शिक्षा दिली पण तिला श्राप नाही दिले. आणि ही देवाची दया होती त्यांच्यावर. आणि देव आदामशी बोलत आहे आणि आदामला म्हणताय का तू न आपल्या बायकोची गोष्टी ऐकली. आदाम परीक्षामध्ये नाही पडला, हव्वा परीक्षामध्ये पडली आणि तिची परीक्षा घेतली. आणि आदाम परीक्षामध्ये न पडताच त्यानं ते फळाले खाऊन घेतले. आणि देवानं म्हटलं तू न तुझ्या बायकोची गोष्टी ऐकून ज्या फळाला मी नाही खासाठी सांगितले त्या फळाला तू न खाल्ले. याच्या करतानी तुझ्या करतानी हे जमीन श्रापित झाले. एका वेळा देवानं भूमीचं निर्माण केले होते, शेतीचं निर्माण केले होते आणि शेतीवर वनस्पती, वृक्ष, फळझाडे होते.
त्या सर्वाला देव इथं बदलून राहिले. तू जीवनभर तुझ्या परिश्रमनं तू आपली फसळ खाणार आणि ते भूमी तुझ्यासाठी उटकरे आणि काठे उभवणार. ती तुला कांटे व कुसळे देईल. तू शेतात पीक खाशील. तू आपल्या निराळ्याच्या घाम्यांना भाकर मिळवून खाशील व अंतिपूर्ण मातीतील जाऊन मिळशील, कारण तिथून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीत परत जाऊन मिळशील. आदामले देवानं दिलेली शिक्षा याच्याविषयी आपण बघू. तू तुझ्या जीवनभर आत्तापर्यंत आदामची वय किती होती याची गिनती नाही झाली, पण देवानं म्हटलं याच्यानंतर तू जीवनभर, तेव्हापासूनच आदामची वयचा आरंभ झाला. आपण उत्पत्ती याच्या 5व्या अध्यायामध्ये बघू शकतो. आदाम 939 वर्ष जगला आणि त्याचा वयचा आरंभ त्याच्या पापाच्या नंतरच सुरुवात झाली. आदाम मातीतून बनवल्यानंतर देवानं त्याला मातीमध्येच मिसळले. असं नाही झालं तर न्यायाच्या दिवसपर्यंत आदाम जिवंतच राहिला असता आणि न्यायाच्या दिवसापर्यंत आदाम भूकमरीला, मेहनतीला, परिश्रमला, न्यायला, सर्व प्रकारचा अनुभवला तो घेतला असता आणि आपल्या मेहनतची भाकर खात तो आपल्या जीवनाला जगला असता. आज आपण बघू शकतो शेतकरी आपल्या शेतीला करताना कसे डोळ्यातून त्यांचे आंसू निघत आहे, कसे ते लोक परिश्रम करत आहे, त्यांची परिस्थिती आपल्याला दिसत आहे. हे आदामचे पाप आहे आणि येशू ख्रिस्तावर विश्वास करणारे आणि येशू ख्रिस्तामध्ये असणारे या लोकाला या प्रकारचे परिश्रमपासून देवानं विश्राम दिले आणि हेच जगासाठी देवाचा संदेश आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास करणारा व्यक्तीला आदामसारखा प्रयास करायची आवश्यकता नाही, पण तो देवाच्या अनुग्रहाच्या द्वारा आपल्या जीवनाला जगणार, देवाच्या सहायताच्या द्वारा आपलं जीवन जगणार आणि देवाच्या आज्ञाच्या अनुसार आपल्या जीवनाला जगणार. आदामच्या द्वारा आलेले दंड येशू ख्रिस्ताच्या द्वारा क्षमा प्राप्त करते आणि हा उद्धारचा मोठा भाग आहे. आदामामुळे देवानं भूमीला श्राप दिले आणि त्याच्या अगोदर भूमी केव्हाच कुसळे आणि काटे नाही उपजवले, पण आदामामुळे हे सर्व काही मुफ्तमध्ये भूमीवर आलं. एका बिले पेरणं, त्याचा पौधा होणं, त्याचे वृक्ष होणं कितीतरी वेळ लागत आहे, पण काटे आणि कुसूड याला ना पेरता, याला काही ना करता ते भूमीवर अपने आप येऊन जाते. आदामाला देवानं मोठी शिक्षा दिली आहे आणि त्याला कृपाच्या द्वारा मृत्यू दिली. उत्पत्ती याचा 3रा अध्याय 17 वचन आपण वाचू. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून त्यामुळे भूमीला शाप आले आहे. तू जन्मभर कष्ट करून तिची उपज खाशील. ती तुला कांटे व कुसळे देईल. तू शेतातील पीक खाशील. तू आपल्या निळाच्या घामांना भाकर मिळवून खाशील व अतिपूर्ण मातीला जाऊन मिळशील,
कारण तिथून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. देवानं आदामाला अदनच्या बागेमध्ये त्याला मोका दिले का ते आपल्या पापाला स्वीकार करे. पण आदामानं आपल्या पापाला स्वीकार नाही केले, पण आपल्या पापाला त्यानं लपवले. तो आपल्या पापाला लपवणारा व्यक्ती झाला. देवानं त्याला म्हटलं की मी तुला सांगितलं का हे फळ नाही खायचं, आणि तू आपल्या बायकोचं ऐकून मी त्या फळाला तुला खासाठी मना केलं होतं, पण तू त्या फळाला खाल्ला. या कारणाने भूमीला शाप आले आहे. देवानं आदामाला शाप नाही दिले, पण आदामामुळे भूमीला शाप दिले. हे भूमी आपल्या स्वभाव आणि समानतेमध्ये आणि आपल्या वास्तविकला हरवले. आणि देवाची 6 दिवसाच्या सृष्टीमध्ये देवानं जलाशयाला वेगळे केले आणि तिथं कोरडी भूमी आली. देवानं त्या कोरडी भूमीवर निवास करण्यालायक त्याला तयार केले. देवानं चांगले फळझाडं आणि वृक्षाचा निर्माण त्या भूमीवर केले. आणि देवानं म्हटलं हे चांगले आहे. आणि तिथं कुसडे आणि काट्यासाठी स्थळ नव्हते त्या भूमीवर. आणि आदामानं पाप केल्यानंतर हे भूमी आदामाला कुसडे आणि काटे न मागता त्याला देऊन राहिले. आणि हे भूमीचा स्वभाव झाला, कारण देवाचा शाप आला. देवानं त्याला न परिश्रम करता त्याले सर्व प्रकारचे फळझाडे देवानं दिले. आदाम पाप करायचा अगोदर तो फळावर निर्भर नव्हता. तो फळं खाल्ला तर जगणार आणि नाही खाल्ला तरी जगणार असा होता आदाम. त्याला आत्मिक जीवन आणि स्वाभाविक जीवन हे दोन्ही जीवन देवाकडूनच मिळाले. पण पाप केल्यानंतर तो आहारवर निर्भर झाला आणि आहारासाठी बोंबलणारा झाला. आणि आहार नाही भेटल्यानं स्वाभाविक मृत्यू येणार असं तो विचार करू लागला. वास्तवामध्ये देवानं भूमीला श्राप दिले आणि त्या कारणानं भूमीमध्ये बदलाव आले. आणि आदाम किती परिश्रम केले तर त्याच्या हातामध्ये फसल कमी येत होती. आणि आता त्याला काम करणं आवश्यक झाले पापामुळे. पण पाप करायचा अगोदर त्याला काम करणं आवश्यक नव्हते. तो आपल्या इच्छेच्या अनुसार काम करत होता, पण आपल्या आवश्यकताला घेऊन काम करत नव्हता पाप करायच्या पहिले. पण पाप केल्यानंतर त्याला काम करायची इच्छा नाही आहे, तरी त्याला काम करायला लागत होते. आणि तो कामासाठी कामाचा दास झाले. आणि भाकर नसल्या तर तू जगू नाही शकत, यासाठी तो भाकरचा दास झाले. आणि आदाम कामाचा आणि भाकराचा दास झाला. त्याच्यापाशी स्वतंत्रता होती, पण तो दास झाला. आणि देवानं त्याला मृत्यूसोबत परिचय केले.
देवानं म्हटलं तू माती आहे आणि मातीमध्येच मिसळणार. आणि आत्मिक रीतीनं त्याची मृत्यू झाली. आणि येशू ख्रिस्त येत्वरी अजून काही उपाय नव्हते. आणि कोणताच मानव आपल्या स्वतःच्या पापाला काढू नाही शकत आणि त्याच्याहून छुटकारा पाहू नाही शकत. आणि ह्या सत्याला आपल्याला माहिती पाहिजे का कोणताच मानव स्वतःला पापापासून स्वतः सोडवू शकते. आणि देव आदामला म्हणताय का तू परत भूमीमध्ये जाऊन मिसळणार. आणि तेव्हापासून आदामचा घाम निघणं सुरू झाले. आणि त्यानं शेती करून फसल काढले. आणि तुझा घाम निघणार. आणि आदामसाठी हे सर्व नवीन होतं आणि त्याच्यासाठी हे मोठी गंभीर परिस्थिती होती. आणि आहार आदामासाठी आवश्यक झालं. आणि काम केल्याशिवाय भाकर नाही भेटणार अशी परिस्थिती त्याच्या समोर आली. भूमी फळ नाही देणार. तेव्हा देवानं आदामाला दया दिली आणि आदामाला म्हटलं का तू माती आहे, परत मातीमध्ये जाऊन मिसळणार. आदाम 930 वर्ष जगला आणि त्यानंतर त्याची मृत्यू झाली. आणि देवानं त्याला तू माती आहे आणि मातीमध्ये मिसळणार असं नाही म्हणलं तर आदाम आत्तापर्यंत जिवंत राहिलं असतं. आणि आदाम आज जिवंत राहिलं असतं. तो आपल्याला घामाला काढत शेती करत आणि त्याच्यासाठी भूमी कुसडे आणि काटे उपजवत तो दुखाची रोटी खाल्ला असता. विश्वासी लोकांना स्वाभाविक मृत्यू हे देवाचे आशीर्वाद आहे. मृत्यू नाश नाही आहे आणि मृत्यू शाप नाही आहे. हा विषय आपल्याला समजून आले पाहिजे. विश्वासीचं स्वाभाविक मृत्यू त्याला नाशमध्ये नाही घेऊन जात, परंतु देवाचे विश्रांतीमध्ये घेऊन जाते. एका विश्वासीला सगळ्यात लाभदायक गोष्टी कोणती आहे तुम्हाला माहीत आहे का? एक विश्वासाला सगळ्यात लाभदायक गोष्टी आहे मृत्यू. हा मोठा आशीर्वाद आहे देवाकडून. हेब्रीच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे का मी आपल्या लेकरांना विश्रांतीमध्ये घेऊन जाणार. आदामची मृत्यू झाल्यानंतर तो विश्रांतीमध्ये गेले, नाही तर तो सर्व काळी जीवन जगला असता. बरे आणि वाईट आणि ज्ञानचे वृक्षाचे फळ खाल्ल्यानंतर एक गोष्टीची संभावना होती. एक आध्यात्मिक मृत्यू आणि दुसरी स्वाभाविक मृत्यू. सर्वात पहिलं हाबिलपासून आपण स्वाभाविक मृत्यूला बघतो. त्याच्या मृत्यूला बघून आपल्याला खूप दुःख वाटते. आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये चला म्हणलं तर त्याच्यासाठी तयार आहोत, पण एका क्षणामध्ये मृत्यूसाठी किती लोक तयार आहे. आणि पुष्कळ लोक मृत्यूविषयी चिंता करीत असते. देवानं आपल्याला एक आशा दिली. मृत्यूच्या नंतर अजून पुनरुत्थानमध्ये जीवन प्राप्त करायचं आपल्याला एक आशा देवानं ठेवली. आदामाची मृत्यू पापीच्या तोरमध्ये झाली. आदामचा उद्धार झाल्यानंतरच त्याची मृत्यू झाली.
आदाम विश्वास करून एका विश्वासीच्या तोरमध्ये त्याची मृत्यू झाली. आदामच्या मृत्यूच्या नंतर आदामाची आत्मा, हाबेलची मृत्यूच्या नंतर त्याची आत्मा, पुराणा करारमध्ये जितके लोकची मृत्यू झाली त्या सर्वांची आत्मा, या सर्वाची आत्मा परदेशी एका स्थळावर देवानं एकात्र करून ठेवले होते. आणि या सर्व लोकांपासे येशू ख्रिस्त गेले. हे दुसरे आदाम होते. 6 दिवसाच्या नंतर आदामानं सर्व प्राणीचे नाव ठेवले. पण आदामानं पाप केल्यानंतर आपल्या बायकोचं नाव हव्वा ठेवले. काहून पाप केल्यानंतरच आदामानं आपल्या बायकोचं नाव हव्वा ठेवले, याचं कारण मी तुम्हाला सांगतो. देवानं आदामाला गाढ झोपेमध्ये टाकून त्याची पसळी काढून आणि त्या पसळीच्या द्वारा नारीला निर्माण करून आदामापाशी आणल्यानंतर बायोलॉजिकल ग्रोथ येणार आहे असं आदामाला नाही सांगितले गेले. इथं देव स्त्रीला म्हणतो का तुझी प्रसव पीडा, खूप दुःख तुला होईल संतानाला, बाळाला जन्म देताना, आणि जीवन देणारी तू आई आहे असं म्हणून तिला आशीर्वाद देताना आपण बघतो. तिचं नाव हव्वा. याचा अर्थ आहे जीवित असणारा प्रत्येक व्यक्तीची ती आई आहे. आपल्याला स्वाभाविक रीतीनं एक आई आहे, पण संपूर्ण जगासाठी आई होणार ते आहे हव्वा. आणि हव्वाच्या द्वाराच मानव जाती या जगामध्ये आले. परमेश्वर देव का करत आहे 21व्या वचनमध्ये आपण बघू. आदाम आणि हव्याला देवानं चमडेचा भाग बनवून त्याला दोघाला घालून दिले. इथं आपल्याला 3 लोक दिसत आहे, आदाम, हव्वा आणि चमड्याचे कपडे बनवणावाला आणि त्याच्यानंतर घालून देणारा व्यक्ती. कपडे बनवणे आणि घालून देणे हे देवच आहे. पुत्रानं कपडे बनवून दिले आणि पवित्र आत्म्यानं कपडे घालून दिले. आणि त्रिएक परमेश्वर आदामासमोर आहे. त्यांना वस्त्र घालून देताना एलोहिम देव इति आहे. देवानं काय केले? देवानं चमड्याचं वस्त्र बनवले. आणि हे चमड्याचे वस्त्र कसे येणार? यासाठी एक निर्दोष प्राणीचं बली होणं आवश्यक आहे. आणि त्या बलीमध्ये रक्त काढण्यात येते. आदामच्या पापासाठी एक निर्दोष प्राणीची बली घेतली. आणि जुन्या करारमध्ये पापाला लपवासाठी प्राणीचं रक्तचा उपयोग केले गेले. आदामच्या पापासाठी एक प्राणीचा वध झाला. त्याला चमड्याचे वस्त्र देवानं घालून दिले. आदाम कपडे घालताना विरोध नाही केले आणि शांतपणानं त्यानं ते कपडे घालू दिले आणि घालून घेतले. आणि हे उद्धारचा अनुभव आहे. उद्धार देव आहे
आणि उद्धारची योजना तयार करणारा देवच आहे. आणि मानव पापी आहे. आणि देवानं जे उद्धारचं कार्य केले, मानवानं त्या उद्धारच्या कार्याला अंगीकार करणंच उद्धार आहे. आणि पापासाठी प्रायश्चित केलेला देवाचं कार्य आणि त्या कार्यालाही मानवनं ग्रहण केले तरच त्याचा उद्धार होणं, आणि हेच उद्धारचं कार्य आहे. आणि उद्धारच्या कार्याला पूर्ण करणारा देवच आहे. आणि उद्धारचं कार्य येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचं कल्वरीवरतं त्याच्याद्वारा पूर्ण झाला. मानवचा दंड देवानं येशू ख्रिस्ताला दिले आणि येशू ख्रिस्ताचं जीवन मानवाला दिले. येशू ख्रिस्तावर विश्वास करणाऱ्या लोकांना देवानं मुफ्तमध्ये उद्धार द्यायची योजना तयार केली. आणि येशू ख्रिस्तानं म्हटलं, जे लोक माझ्या जवळ येणार मी त्यांना हाकलणार नाही. आणि येशू ख्रिस्तानं म्हटलं, अहो कष्टी व भारक्रांता जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईल. यासाठी देवानं चमडेचं वस्त्र बनवून आदाम आणि हवेला घालून दिले. पण आदाम हवेनं अंजीरचे वृक्षाचे पानं बनवून स्वतःला लपवायचा प्रयत्न केले. अंजीरचे पान आणि चमड्याचं वस्त्र या दोघांमध्ये किती फरक आहे. यासाठी मानव देवाजवळ याचं तर तो स्वतःचा प्रयत्न करणं, स्वतःचा उपाय करणं याच्याकडं मानव जास्त धावते. आणि हेच पापाचा स्वभाव आणि पापाचे लक्षण आहे लोकांमध्ये. आणि देवानं आपली इच्छाच्या अनुसार, आपल्या योजनाच्या अनुसार चमड्याचे वस्त्र बनवून त्याला देऊन तुम्ही घालून घ्या असं नाही म्हटले, पण त्या दोघांना देवानं ते वस्त्र घालून दिले. देवानं म्हटले असते तर तुम्ही कपडे घालून घ्या, तर ते घातले नसते. यासाठी देवानं त्यांना कपडे घालून दिले. उद्धार देवाची योजना आहे आणि उद्धारकर्ता येशू ख्रिस्त आहे. आपण 22 वचन बघू. मग परमेश्वर देव म्हणाला, पहा, मानवाला बरे वाईट कडू लागून तो आमच्यातला एक समान झाला आहे. तर तो आपला हात जीवन वृक्षाला लावून त्याचे फळ काढून कदाचित खाईल वा सर्व काळ जिवंत राहील. जीवाच्या वृक्षाच्या फळामध्ये स्वाभाविक जीवन आहे आणि आध्यात्मिक जीवन क्रूसवरच मिळणार. जीवाचे वृक्षाचे झाड फक्त शरीराला जिवंत ठेवणारे झाड आहे. देव आदाम विषयी बोलत आहे. आदाम बरे आणि वाईट त्याला असा ज्ञान आला आणि तो आपल्यासारखा झाला. का आहे? देवाला बरे वाईट मालूम आहे, पण देव न्यायी आणि सत्य आहे. आणि आदाम बरे वाईट माहीत केल्यानंतर तो कसा चुकीचा व्यक्ती होणार? देव सर्व ज्ञानी आहे आणि त्याला सर्वच माहीत आहे. देवानं पापाचा अनुभव केव्हाच नाही केले. देवाला माहीत आहे पाप का आहे. तो पाप करून त्याला पाप माहीत आहे असं नाही आहे. पण मानवानं पाप केले आणि त्याला माहीत झालं का त्यानं पाप केले. आणि पापाच्या द्वारा मृत्यू का आहे ते पण त्याला माहीत झालं.
आणि देवानं म्हटलं, आदाम बरे आणि वाईट त्याला कळले. त्या दिवसापासून आदामानं आपलं स्वतःचं ज्ञान, आपली स्वतःची इच्छा आणि जे काय त्याला माहीत होतं त्याला त्यानं केले, पण तो देवाकडं वापस नाही आले. दॅट इज द पॉवर ऑफ द सिन इन द हार्ट्स ऑफ द पीपल. आणि लोकाचे पाप का आहे? देवाकडं न येता स्वतःच्या मर्जी आणि इच्छाच्या अनुसार चालणे हेच पाप आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक गोष्टी सांगतो. ज्ञानाच्या द्वारा देवाला आपण माहिती नाही करू शकत. विश्वाच्या द्वाराच आपण देवाला माहिती करतो. काही मित्र, आम्ही देवाला ज्ञानाच्या द्वारा माहिती केले, देवाच्या वचनच्या द्वारा देवाला माहिती केले, ग्रंथ वाचून आम्ही देवाला माहिती केले, आणि हे गोष्ट मस्तिष्काला संबंधित आहे. आणि ते लोक मानवाच्या मनाले संबंधित गोष्टी आहे. आपण देवापाशी विश्वाच्या द्वारा चालले पाहिजे. विश्वासच्या द्वारा आपण देवाचे लेकरं होतो. विश्वासच्या द्वाराच आपण देवाविषयी माहिती करू शकतो. देवाला माहीत करासाठी फक्त एकच मार्ग आहे, आणि ते आहे विश्वास. विश्वास नसला तर देव का आहे तुम्हाला समजून नाही येणार. यासाठी देव म्हणून राहिला का तो जीवनाचा फळ तोडून सर्व काळ तो जीवित राहणार. सर्व काळ याचा अर्थ आहे न्यायाच्या दिवसापर्यंत. यासाठी देवानं त्या दोघांना एदनच्या बागेमधून बाहेर काढले, आणि त्याला एदेनच्या बागेतून बाहेर काढले आणि त्याला दुसऱ्या भूमीवर पाठवले शेती करासाठी. आदामला तिथून बाहेर काढल्यानंतर एदेनच्या बागेतून आदामाला नाही काढलं तर तिथं तो जीवनाचं फळ खायची शक्यता होती. आणि जे चांगलं आहे तो मानव कधी स्वीकार नाही करत, कारण हेच मानवी स्वभाव आहे. पापाच्या कारणामुळे असे झाले. आणि जे आपल्यासाठी चांगलं आहे ते आपल्याला बरं नाही वाटत. तिथं आपल्याला असं दबावसारखा वाटते. पण देवाला माहीत आहे आपल्यासाठी का चांगलं आहे. म्हणून तिथं असं लिहून आहे का देवानं त्याले बागेतून बाहेर काढले. बाहेर काढणं आपल्यामधून कोणाला चांगलं वाटते? देवानं त्याले बाहेर नाही काढले असतं तर ते सुरक्षा नाही आहे. देवाच्या गोष्टी आपल्या स्वाभाविक मनाला कधीच समजून नाही येणार. यासाठी पत्रिकामध्ये लिहिलेलं आहे, आत्मिक गोष्टी शरीराला समजून नाही येत. देवाने मानवास बाहेर घालिवले आणि जीवनावृक्षाकडे जाण्याच्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी कुरूप वा गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठरवली. आणि आदामच्या काळामध्ये अजून आदाम परत वापस एदेनच्या बागेमध्ये नाही आले पाहिजे म्हणून ही सुरक्षा तिथं देवानं लावली. एदेनच्या बागेमधून आदामाला काढणं हे चांगले आहे. आदामाला स्वाभाविक मृत्यू येणं हे पण चांगले आहे. चमड्याचे वस्त्र बनवणे आदामसाठी चांगले होते.
आदाम असं म्हणू शकत होता की मंजीरचे पानानं बनवलेले वस्त्र हे चांगले आहे, पण त्याले चमड्याचे वस्त्राची आवश्यकता होती आणि त्याच्यासाठी रक्त वाहिले. लपवलेले पाप निश्चित तोरणं माहीत पडते. हे सत्यले आपल्याला स्वीकार केले पाहिजे. मी येशू ख्रिस्तच्या नावानं तुम्हाला म्हणत आहो. उत्पत्ती याच्या 3वा अध्यायामध्ये मानवचा पतन हे स्पष्ट रूपमध्ये लिहिलेलं आहे. आदाम देवाच्या स्वरूप आणि देवाच्या समानतामध्ये बनवले गेले आहे. उत्पत्ती याचा 1वा अध्याय 26 वचनमध्ये आपण हे बघलं. आणि 2ऱ्या अध्यायामध्ये आदामामधून त्याची पसळी काढणं, त्याच्याद्वारा नारीचं निर्माण करणं आणि ते दोघं देवाचे स्वरूप आणि समानतामध्ये कसे होते आणि देवासोबत कसे होते आपण ते बघितले. 3रा अध्याय 1ल्या वचनमध्ये आदाम आणि हवा दोघे देवाच्या स्वरूपमध्ये आहे. आणि आखरी वचन येतवरी ते लोकला देवानं अदेनच्या बागेच्या बाहेर काढत असताना आपल्याला दिसते. एक प्राथमिक सत्य आहे, हे आपण कधीच विसरले नाही पाहिजे. देवानं त्याले एदेनच्या बागेच्या बाहेर काढले, पण देवानं आदाम आणि हव्वाला स्वतःपासून दूर नाही केले. आणि आदामपासून मानव आदामसारखेच वागून राहिले आणि ते लोक देवापासून दूर गेले. आदामानं पाप केले तरी देव त्याच्या जवळ आले. तसेच प्रत्येक मानव या जगामध्ये पाप करत असताना देव त्याच्या जवळ जाऊन राहिले. नवा करार प्रकाशित वाक्य याचा 3वा अध्याय याचा 20 वचन. पहा, मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ अंत जाईल व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. मानव पाप करून आध्यात्मिक अंधारामध्ये चालले गेले आणि ख्रिस्ताचा प्रकाश त्यांच्यावर पडल्यानंतर, वचनाचा प्रकाश त्यांच्यावर पडल्यानंतर ते परत वापस येणार आणि जे जीवन देवानं दिले आहे त्याला ते लोक प्राप्त करणार. येशू ख्रिस्ताच्या द्वारा देव परत आपल्यावर अनुग्रह करून राहिले. परत आपण देवासोबत आपले रिश्ते चांगले करून घेऊ शकतो. हा मेलमिलापचा रिश्ता देव करणार आहे, आपण नाही करू शकत. एदेनच्या बागेमध्ये पाप करायचा अगोदर आदाम देवासोबत त्याचे संबंध होते. येशू ख्रिस्ताची मृत्यूनंतर देवाचे संबंध विश्वासी लोकांसोबत आहे आणि हा संबंध विश्वासी नाही बनवू शकत आणि विश्वासी याला माहिती नाही करू शकत. आदाम पापाचा अगोदर देवासोबत त्याचे संबंध होते. मानवाला असं वाटते का आपण देवासोबत आपले संबंध बनवावं, पण हे साध्य नाही आहे. आणि येशू ख्रिस्तच्या उद्धारच्या द्वारा देवानं मानवासोबत आपले संबंध बनवले. यासाठी आपल्याला उद्धार आवश्यक आहे, आपल्याला उद्धार आवश्यक आहे. यासाठी मानवाला आशा आहे आणि प्रत्येक विश्वास करण्यावाल्या व्यक्तीला त्याला अनंतकाळचा जीवन आहे. देवानं आपल्या पुत्राच्या द्वारा अनुग्रह दिले आहे.